सेलिब्रिटी संपर्क प्रमुखांच्या पक्षांच्या सभांसाठी वेळच दिला नाही। प्रचार यंत्रणेतही त्यांच्या नियोजनाचा अभाव जाणवला। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले। सेलिब्रिटी संपर्क प्रमुख पक्ष संघटनेच्या काही कामाचे नाहीत अशा शब्दात शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली। तसेच नेतृत्व बदलीची जोरदार मागणीही केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत 119 उमेदवार उभे केले होते। मागील पंचवार्षिकमध्ये महानगरपालिका सभागृहात आक्रमक भूमिका घेऊनही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडाला। अवघ्या 9 जागांवर शिवसेनेला विजय संपादित करता आला। शिवसेनेचे संख्याबळ 14 वरून 5 ने घटले। त्यातच शिवसेनेच्या रणरागिणीला गटनेत्या सुलभा उबाळे यांचा झालेला शिवसेनेच्या जिव्हारी लागला। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांची चिंतन बैठक आकुर्डीतील श्रमशक्ती भवनात झाली। बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, शहर प्रमुख राहुल कलाटे, सुलभा उबाळे यांच्यासह सर्व पराभूत उमेदवार उपस्थित होते। संपर्क प्रमुखांनी निवडणुकीत लक्ष पुरवले नाही। विरोधात काम करणाऱ्यांना वेळीच कारवाई करणे गरजेचे होते। मात्र संपर्क प्रमुखांनी त्यांच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेतली। सेलिब्रिटी संपर्क प्रमुखांना शहरात सभांसाठी वेळच दिला नाही। इतर नेत्यांच्याही सभा झाल्या नाहीत। सर्व उमेदवार स्वबळावर प्रचार करत होते। त्यांना संपर्क प्रमुखांची ताकद दिली नाही। प्रचार यंत्रणा खालपर्यंत पोहोचलीच नाही। डॉ. कोल्हे यांच्याकडील पक्षाची जबाबदारी काढून घ्या, नेतृत्व बदल करा, संघटनेची पुनर्रचना करा अशी मागणी करण्यात आली। पदाधिकारीच निवडणुकीला उभे राहिल्याने त्यांनाही इतर उमेदवारांना वेळ देता आला नाही, याकडेही काहींचे लक्ष वेधले। निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे। शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत। गेल्या वेळेपेक्षा शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे। मात्र स्वबळावर लढवलेल्या शिवसेनेच्या मतांना टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे। मतदान यंत्रणेमध्ये घोटाळा झाला, या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे। बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा शिवसेनेला फटका बसला। अनेक ठिकाणी प्रभागातील उमेदवारांमध्ये एक नव्हती, ते स्वतंत्र प्रचार करत होते। अशा तक्रारी पराभूत उमेदवारांनी बैठकीत मांडल्या। तसेच नेते सभा घेण्यात कमी पडल्याचीही तक्रारी काही उमेदवारांनी यावेळी केली। सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवा, बारणे यांचं वक्तव्य। बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेने अनेक पराभव पचवले आहेत। त्यामुळे पराभूत उमेदवारांनी नाउमेद होऊ नये, जोमाने पक्षाचे काम करावे, पक्ष संघटन वाढवण्यासाठी भर द्यावा, आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काम करावे ही लोकांची इच्छा आहे। त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवावा, विकासाला पाठिंबा आणि चुकीच्या कामाला विरोध करावा असे आवाहन बारणे यांनी केले। सामान्यांना न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरूच ठेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले।